हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा मुहूर्त दुपारचा होता 1:30 नंतर, म्हणून मी आता देवांच्या पप्पाला हातात देवराखी बांधत आहे। आणि सगळ्यात आधी मी दरवर्षी त्यांनाच देवराखी बांधते आणि देवांशला, आणि त्यानंतरच मग घरी जाते आईकडे। मुहूर्त लेट असल्यामुळे घरीच मला खूप लेट झालं होतं, म्हणून आम्ही सगळेजण घरी लेटच गेलेलो आहे। आणि इथे बघा देवांश किती सुंदर दिसत आहे। देवांश खूप एक्सायटेड होता राखी बांधण्यासाठी। आणि देवांसाठी मी एक सेलिब्रेशनचं पण बॉक्स आणलेलं होतं। त्यानंतर मी आता घरी आली। पप्पा पण माझी वाट बघत होते राखी बांधण्यासाठी, कारण पप्पाच्या दोन्ही बहिणी बाहेरगावी आहे, म्हणून मीच पप्पाला राखी बांधते। त्यानंतर मी घरी आली आणि पप्पांना राखी बांधली। इकडे मम्मीचा स्वयंपाक पण चालू होता। आणि राखी बांधल्यानंतर मग माझा मोठा भाऊ पण आला। तो माझ्यापेक्षा लहान आहे। मला 2 भाऊ आहे, हा आहे मोठा आणि एक याच्यापेक्षा लहान आहे, आणि मी सर्वात मोठी आहे। आणि मला एक छोटी बहीण आहे। त्यानंतर हे माझे 2 भाऊ आहे। त्यानंतर बघा मी आता याला पण राखी बांधलेली आहे। इथे आमचं असं रक्षाबंधन सेलिब्रेट होत आहे मस्त। हा माझ्या मोठ्या पप्पांचा मुलगा आहे, हा बॉडी बिल्डर आहे। याला पण मी मस्त राखी बांधली। आम्ही खूप मस्त फॅमिलीने रक्षाबंधन सेलिब्रेट केलं। माझे सगळे भाऊ होते सोबत। आणि आज यावर्षी पहिल्यांदा असं झालं की माझी लहान बहीण येऊ शकली नाही राखी बांधायला। तिने पार्सलनी राख्या पाठवलेल्या होत्या, म्हणून तिची पण राखी मीच बांधलेली आहे। आणि बघा किती मस्त असं छानपैकी बहीण भावाचं हे नातं असतं रक्षाबंधनचं। आणि हे आपण सर्वांनी सेलिब्रेट केलंच पाहिजे, कारण हेच एक असं नातं आहे आपल्या हक्काचं, जिथे आपण आपल्या सगळ्या फिलिंग्स शेअर करू शकतो, सांगू शकतो आपल्या भावाला। आणि इथे बघा हे छोटेसे बहीण भाऊ, आमच्या घरातले लहान चिलुकले मिटुकले, यांचं पण रक्षाबंधन असं सेलिब्रेशन चालू होतं। शिवायने मस्त इशिकाकडून राखी बांधून घेतली। मी दोघांसाठी मस्त अशी लाईटची डोरेमॉनची राखी आणलेली होती। इथं आता देवांशला पण इशिका राखी बांधत आहे। देवांश तर खूपच खुश होता राखी बांधण्यासाठी, इशिकाला ते गिफ्ट देण्यासाठी सेलिब्रेशनचं, कारण त्याला त्यातले चॉकलेट्स मिळणार होता, म्हणून देवांश खूप खुश होता। राखी बांधली देवांशला डोरेमॉनची, तर खूप मज्जा आली आम्हाला अशी राखी बांधायची। इथे बघा देवांश मस्त बसलेला आहे, डोक्यावर रुमाल ठेवलेला आहे त्याने। आणि राखी बांधल्यानंतर तो दोघी बहिणीचे पण पाया लागला। देवांशला पण बहिणी आहे, एक ही इशिका आणि एक माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे तन्नू। त्यांनी पण देवांशला राखी बांधली। सर्व मस्त असं सगळ्यांना माझ्या बहिणीनं पार्सलमध्ये काजू कतलीचा डब्बा पण पाठवला होता, म्हणून सगळ्या मुलांना असं राखी बांधली आणि काजू कतली चारली। तन्नू आली आहे, ही आहे तन्नू, हिने पण सर्वांना दोन्ही भावाला राखी बांधली। हे बघा किती छान असं वाटत आहे। आता देवांशला पण तन्नूने राखी बांधलेली आहे। इकडे सगळेजण फोटो काढत बसलेले होते मुलांचे। मुलं खूप खुश होते ते गिफ्ट देण्यासाठी। इकडे देवांश बघा तन्नूच्या पाया लागत आहे, आणि त्यानंतर मुलांनी पण मस्त फोटो काढलेले आहे। आणि त्यानंतर माझा छोटा भाऊ आला राखी बांधायला, तेव्हा लगेच लाईट गेलेली होती, म्हणून मी अंधारातच त्याला राखी बांधली, कारण लाईनची काही गॅरंटी नव्हती यायची, म्हणून मी अंधारातच त्याला राखी बांधून घेतलेली आहे। हा आहे माझा लहान भाऊ। आणि आमचं असं सेलिब्रेशन असतं, सगळं सुंदर नातं आहे ही बहीण भावाचं। इकडे मस्त मी त्यांच्यासाठी दरवर्षी खूप मस्त मिठाई आणते। आणि त्यानंतर राखी सेलिब्रेशन झाल्यानंतर मी गेली माझ्या मामाकडे। तिथे पण माझा भाऊ आणि माझ्या मावशीच्या मुली आल्या होत्या, आणि तिथे पण आम्ही राखी सेलिब्रेशन केलं। ही आहे माझ्या मावशीची मोठी मुलगी आणि ही आहे छोटी मुलगी। तिथे पोचल्यावर पण आम्ही मस्त छानपैकी असं राखी सेलिब्रेशन केलेलं आहे, कारण आम्ही सगळी फॅमिली एकाच ठिकाणी जमा होतो आणि इथे मस्त आमचं सेलिब्रेशन असतं। त्यानंतर संध्याकाळी माझ्या मावशीचा पण मुलगा आलेला होता। इथे बघा देवांश आणि शिवाग्या पण आता देवांशला राखी बांधत आहे। ही शिवाग्या हे माझ्या मावशीच्या मुलीची मुलगी आहे। मुलं खूप एक्सायटेड असतात राखी बांधायसाठी, त्यांना खूप खुशी वाटते राखी बांधून। हे बघा आता ही पण त्याला राखी बांधत आहे। आणि माझ्या दुसऱ्या मावशीची मुलगी आहे, तिने पण देवांशला राखी बांधली। देवांशने दोघी बहिणीला सेलिब्रेशनचा असा बॉक्स दिलेला आहे गिफ्टमध्ये। आणि ही आहे आता नायराने पण राखी बांधलेली आहे देवांशला। आम्ही खूप मस्त एन्जॉय केला, सगळी फॅमिली सोबत असली तर खूप मस्त माझी मावशी, माझी आजी, मम्मी
आणि माझा भाऊ बहीण आम्ही सगळेजण सोबत होतो. त्यानंतर आम्ही तिथेच डबा नेलेला होता. मम्मीने डबा आणला होता बनवून, तर आम्ही तिथेच आमचा श्रावण सोमवारचा उपवास पण सोडला. आणि सोबतच खूप साऱ्या सेल्फी पण काढल्या. ही आहे माझी आजी, माझी ही मावस बहीण इशिका, देवांश, मी. हॅपी रक्षाबंधन. थँक्यू.